नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण येणाऱ्या आगामी पोलीस भरती 2024साठी अतिशय महत्त्वाचे असे विचारले जाणारे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, हे प्रश्न आपण इथे असे घेतलेले आहेत की जे आत्तापर्यंत सतत म्हणजे प्रत्येक परीक्षा भरतीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे प्रश्न रिपीट होत आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला येणाऱ्या 2024मधील ह्या पोलीस भरतीसाठी अत्यंत हे प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहेत. मित्रांनो, येत्या 8 दिवसांमध्ये पोलीस भरतीची जाहिरात पडणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तयारी करत राहा. लवकरच पोलीस भरतीची जाहिरात येईल. अगोदर परीक्षा होणार आहे आणि नंतर ग्राउंड होणार आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्याला यावेळेस 2024मध्ये आपल्याला पोलीस भरती व्हायचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो, कोणत्या प्रश्नाचा सराव करावा लागेल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार टिंबटिंब हे आहेत. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 अजित डोवाल. लक्षात ठेवा मित्रांनो, अजित डोवाल हे आपले सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. पुढचा प्रश्न, पोलीस पाटील यांची नेमणूक कोणामार्फत केली जाते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जिल्हाधिकारी वा उपजिल्हाधिकारी. तर पोलीस पाटील यांची नेमणूक ही जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत केली जाते. पुढचा प्रश्न, मरियान गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता टिंबटिंब या महासागरात आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पॅसिफिक महासागर. लक्षात ठेवा, मरियान गर्ता ही पॅसिफिक ह्या महासागरामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला होता? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1674. तर लक्षात ठेवा, इसवी सन 1674 या साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झालेला होता. पुढचा प्रश्न, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धनंजय चंद्रचूड. तर धनंजय चंद्रचूड हे आपले भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात टिंबटिंबपासून पंचायत राज व त्याअंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य पद्धती स्वीकारण्यात आली आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 मे 1962. तर 1 मे 1962 पासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज या अंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य पद्धती स्वीकारण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, जैन धर्माचे प्रथम तीर्थकर कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऋषभ. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऋषभ हे जैन धर्माचे प्रथम तीर्थकर आहेत. जर मित्रांनो पर्यायामध्ये जर ऋषभ नाव नसेल, आदिनाथ नाव असेल, तर आदिनाथ देखील ऋषभ यांनाच म्हटलं जातं. तर पुढचा प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुरु. तर गुरु हा जो ग्रह आहे ते सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की सर्वात लहान ग्रह कोणता आहे ते. पुढचा प्रश्न, छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1942. तर लक्षात ठेवा, 1942 या साली छोडो भारत चळवळ ही सुरू करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुजरात. लक्षात ठेवा मित्रांनो, गुजरात या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे. तसेच मित्रांनो, हा देखील ऑप्शन लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. यावर देखील प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूया, सतीबंदी कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला होता?
तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विल्यम बेंटिक. तर सतीबंदी हा जो कायदा आहे तो विल्यम बॅटिक या गव्हर्नर जनरलच्या काळात झालेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी टिंबटिंब या ठिकाणी आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जिनिव्हा. तर लक्षात ठेवा मित्रांनो, जागतिक व्यापारी संघटनेचं मुख्यालय हे जिनिव्हा या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कंगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया. तर कंगारू हा जो प्राणी आहे तो ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आढळतो. पुढचा प्रश्न. कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केरळ. पुढील प्रश्न. अजंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जातक कथा. तर अजंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने जातक कथा ही चित्रे आढळतात. पुढचा प्रश्न. रेड क्लिफ लाईन खालीलपैकी कोणत्या 2 देशादरम्यान सरहद दर्शवते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत आणि पाकिस्तान. तर लक्षात ठेवा, रेड क्लिफ ही जी लाईन आहे ती भारत आणि पाकिस्तान या 2 देशादरम्यान सरहद दर्शवते. आणि पुढचा आणि शेवटचा प्रश्न. ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य असतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7 ते 17. तर लक्षात ठेवा, कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 इतकी ग्रामपंचायतमध्ये सदस्य असतात.